नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती खड्ड्यात असते आणि खड्ड्यात ती वर चढण्याचा प्रयत्न करते, पण तिला वर येतात नाही. ती म्हणते की आता काय करू, मी कशी वर जाऊ. तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. ती म्हणते की आता मला वर जाता येईल का नक्की, असं म्हणत असते. तेवढ्यात ती आता वर चढण्याचा प्रयत्न करते, पण पुन्हा एकदा खाली पडते. आता तिला खूप टेन्शन येतं. ती म्हणते की आता कसं बाहेर निघू मी या सगळ्यातून. मी मनाने गुंतले आणि शरीराने पण खड्ड्यातच गुंतले आहे, असं म्हणते. तर इकडं जो इंद्र आहे तो घरी येतो आणि तो बाहेरच बसतो. तो म्हणतो की माझी राणी कुठं गेली असेल, तिने जीवाचं बरं वाईट केलं नसेल ना, आणि खूप टेन्शनमध्ये ते बसलेला असतो बाहेर. तेवढ्यात आता इकडं जी राणी आहे तिला काढण्यासाठी एक बाबा तिथे येतात. ते काटे वगैरे बाजूला सावरतात. राणी विचारते काय कोण आहात तुम्ही. तर ते बाबा म्हणतात की अगं पोरी, मी लोकांच्या आयुष्यातले काटे बाजूला करण्यासाठी येतो. मला वाटेल तेवढी मदत करता येईल तेवढी मदत करतो. तेव्हा तुझ्या वाटेतले पण काटेच मी असे बाजूला सरकण्यासाठी आलो आहे. तर राणी म्हणते की पण कोण आहात तुम्ही. तर ते म्हणतो की तू फक्त वर ये. तर आता लगेच राणीला तो हात पकडतो आणि वर घेऊन येतो. राणी म्हणते थँक्यू बाबा, तुम्ही माझी मदत केल्याबद्दल. तर आता लगेच तो म्हणतो की काळजी करू नको पोरी, माझ्या रूपात तुझ्या मदतीला देव धावून आलाय असा समज. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव येतो ना, याच रूपामध्ये आलाय देव तुझ्या सोबतीला, असं समज. तर राणी म्हणते हो. तेवढ्यात आता ते बाबा तिथं नाहीसे होतं दिसते. तर राणी इकडे तिकडे बघते, ते बाबा कुठं गेलेत, तिला कोणी दिसत नाही. तर इकडे राणी आता वर आलेली असते. आता तिला खूप टेन्शन असतं. तर इकडे आता जो इंद्र आहे तो दिवस होतो तरी तिला दरवाजासमोर बाहेरच बसलेला असतो. खूप टेन्शनमध्ये असतो. तिला झोपेला असतो तो. तेवढ्यात ते आता घरचे सगळेच म्हणजे आबान ते मालतीन ते सगळेजण आता लग्नावरून घरी येतात. आल्यावरती बघतात तर काय इंद्र झोपेला असा. आणि ते म्हणतात इंद्र काय झालं. मालती विचारते इंद्रा काय झालंय तुला. इंद्र म्हणतो की काही नाही. तर आता लगेच तो घाबरून उठतो. इकडे तिकडे बघतो तिथे राणी दिसत नाही. तेवढ्यात आता बुवा आबा विचारतात काय रे इंद्रा, तू एकटाच झोपला इथे, राणी कुठे गेली, काय झाले नेमकं मला सांगशील का. तर इंद्र आता सगळं काही आबाला त्यांना सांगायला लागतो. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.